तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आज या मंगलमय प्रसंगी पवित्र अशा या सारनाथ भूमीमध्ये आपण सर्वजण आलात। कालपासून अत्यंत महान आणि असीम असं पुण्य आपण संपादन केलं आहे। काल 80 फूट भगवंताचे बुद्ध रूपाचं आपण दर्शन घेतलं। मूल गंधकुटीमध्ये सुद्धा काल आपण जाऊन तिथे वंदना श्रवण केली। आज सकाळपासून या धम्मेक स्तूपाच्या परिसरामध्ये आपण महान आणि असीम असं पुण्य संपादन करत आहोत। खरं तर ही जी भूमी आहे अत्यंत महान आणि पवित्र अशी भूमी आहे। साहित्याचे आपण जर वाचक असाल तर नक्कीच आपल्याला त्याचं महत्त्व समजेल, कळेल। बंधूजींनी आपणा सर्वांना ऐतिहासिक दृष्टिकोनातून स्तूपाचं महत्त्व, या परिसराचं महत्त्व आपणा सर्वांना विशद केलं। पूजनीय भिक्खू एन धम्मानंद स्थविर यांनी, बुद्धवंदनाशील पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थविर यांनी आपणा सर्वांना दिलं। ऐतिहासिक दृष्टिकोनातून थोडक्यामध्ये खरं तर धम्मचक्र प्रवर्तन जे सूत्र आहे ते विस्ताराने आहे, फार मोठं सूत्र आहे। बौद्ध साहित्यामध्ये या सूत्राच्या संदर्भामध्ये आपल्याला डिटेलमध्ये वाचायला मिळेल। आपण काल बाहेरून जे चौखंडी स्तूप बघितला, भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंताने 7 आठवड्यापर्यंत बुद्धगयेच्या परिसरामध्ये आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानाचा सुखद अनुभव भगवंताने 7 आठवड्यापर्यंत बुद्धगयेला घेतला, जिथे आपण उद्या जाणार आहोत। आणि तिथून मला जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान इतरांना सुद्धा सांगावं या करुणामय हृदयाने भगवंत चिंतन करतात। आणि आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण म्हणून आपला गहन हा उपदेश कोण ऐकू शकतो, कोण श्रवण करू शकतो, कोण आचरणिक दृष्टिकोनातून त्याला धारण करू शकतो, असं चिंतन मनन जेव्हा भगवंताने केलं तर सर्वात अगोदर भगवंताला अलार कलाम यांची आठवण झाली। कारण सिद्धार्थ गौतमाने सांख्य तत्व अलार कलामाकडून आत्मसात केले होते। जेव्हा भगवंत आपल्या दिव्य चक्षुने पाहतात तर अलार कलाम अगदी 7 दिवसाच्या पूर्वी मृत्यूला प्राप्त झाले होते। त्यानंतर भगवंताला उदकराम पुत्रांची आठवण होते आणि उदकराम पुत्र सुद्धा भगवंत जेव्हा चिंतन करतात तर ज्या रात्री भगवंताला सम्यक संबोधीचा लाभ झाला, अगदी त्या अंधल्या रात्री, त्या दिवशीच्या अंधल्या रात्री उदकराम पुत्र सुद्धा मृत्यूला प्राप्त होत असतात। त्यानंतर भगवंत पुन्हा चिंतन करतात आणि 6 वर्षापर्यंत ज्याने शिष्याप्रमाणे आपली सेवा केली अशा पंचवर्गीय परिवर्जकांची भगवंतांना आठवण होत असते। आणि ते कुठे आहेत? कारण माता सुजाताने जेव्हा सिद्धार्थ गौतमाला बोधिसत्वाला खीर दिली आणि खीर सेवन केल्यामुळे ते भगवंताला जे सिद्धार्थ गौतमाला सोडून गेले होते। आणि या ऋषी पतन मृगदाय वनामध्ये ते पंचवर्गीय परिवर्जक आले होते। भगवंत आपल्या दिव्य चक्षुने जाणतात की पंचवर्गीय परिवर्जक भिक्षू सारनाथ या ठिकाणी वास्तव्य करतात। तर गयेवरून सारनाथ पर्यंत भगवंत पायी प्रवास करत असतात। पहिल्यांदा भगवंताची भेट पंचवर्गीय परिवर्जकांसोबत झाली, जिथे आपण काल चौखंडी स्तूप म्हणजे बघितला होता। जाताना सुद्धा आपण जे गाडीमधूनच त्याला बघणार आहोत, कारण तिथे संपूर्ण ओला आहे। मी सकाळीच तिथे जाऊन आलो, काल पाऊस पडल्यामुळे पूर्णतः तो परिसर पूर्ण ओला आहे। तर तिथे प्रथमतः म्हणजे पहिल्यांदा पंचवर्गीय परिवर्जकांची भगवंतासोबत तिथे भेट झाली। सुरुवातीला त्यांचा
नकार होता आपण साहित्यामध्ये वाचतो, कारण भगवंताला ते सोडून आले होते. पण भगवंताच्या ज्ञानाचं व्यक्तिमत्व, भगवंताची अत्यंत प्रसन्न मुद्रा, प्रसन्न भाव, ज्ञानाचं तेज पाहून ते पाचही परिवर्जक कौंडिन्य, वप, भद्य, महानाम आणि अश्वजित हे पाचही परिवर्जकांचं मन मात्र बदलते आणि ज्यांचं स्वागत करायचं नाही त्यांचं अत्यंत प्रसन्नतेनं आनंदाने ते स्वागत करत असतात. स्वागत केल्यानंतर चर्चा होते, तुम्ही काय केलं आम्हाला सोडून गेल्यानंतर. भगवंत सुद्धा त्यांना सांगतात की तुम्ही गेल्यानंतर मी कशा प्रकारे गैला गेलो, ध्यान मनन चिंतन केलं आणि सम्यक संबोधीचा लाभ प्राप्त करून घेतला. भगवंताला ज्ञान प्राप्त झालं. सुरुवातीला त्यांचा विश्वास बसत नाही, पण भगवंत त्यांना समजावून सांगतात आणि सुरुवातीला विशुद्धी मार्गाचा उपदेश भगवंत त्या पंचवर्गीय परिवर्जकांना देत असतात. कारण चार आर्य सत्याची देशना, चार आर्य सत्यांचा उपदेश भगवंताने डायरेक्टली कधीही दिलेला नाही आहे. साहित्याचं जर आपण वाचन केलं, चिंतन मनन जर केलं, तर भगवंताने डायरेक्ट चार आर्य सत्य कधीही कुणाला सुद्धा सांगितले नाही. मनुष्याचं चित्त प्रसन्न भगवंत करत असत, श्रद्धा सांगत असत, दान सांगत असत, शील सांगत असत आणि त्यानंतर प्रसन्न चित्त झाल्यानंतर भगवंत चार आर्य सत्याची देशना देत असत. तर सुरुवातीला शील मार्ग ते सांगतात आणि त्यानंतर प्रमुख देशना भगवंत त्यांना देतात. त्यांना सांगतात की दोन टोकांचं आपण कधीही सेवन करू नये, खा पिया मोज मजा करा. कारण मनुष्याचा एक जीवनाचं एक टोक आहे, खाणे पिणे मोजमजा करणे हा मनुष्याचा स्वभाव धर्म आहे. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा होता, वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ते राहणार आहे. तर भगवंत असे म्हणतात की याही मार्गाने जीवन जगणारा मनुष्य कधीही दुःखमुक्त होऊ शकत नाही. दुसरा मार्ग व्रत वैकल्य करणे, उपवास तपास करणे. कारण 6 वर्षापर्यंत आपण उपवास तपास केला, व्रत वैकल्य केले, शरीराला देहदंड दिला, परंतु कुठल्याही प्रकारे आपल्याला ज्ञान प्राप्त झालं नाही आणि त्यामुळे हा मार्ग सुद्धा दुःखमुक्तीचा मार्ग नाही आहे, अशा प्रकारे भगवंत त्यांना समजावून सांगतात. आणि त्यानंतर भगवंत चार आर्य सत्याची देशना पंचवर्गीय परिवर्जकांना देत असतात. हे जे स्तूप आपल्याला दिसतोय, धम्मिक स्तूप, अगदी याच ठिकाणी काल आपण जे पंचवर्गीय परिवर्जकांचं जे आधुनिक मॉडेल बघितलं, अगदी तशाच पद्धतीने भगवंत इथे बसले आणि भगवंताने पंचवर्गीय परिवर्जकांना धम्मचक्र प्रवर्तन सूत्रांचा उपदेश दिलेला आहे, ज्याला धम्मचक्र प्रवर्तन आपण असं म्हणत असतो. भगवंत सांगतात की मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आहे, जसं भंतेंनी थोडक्यामध्ये तुम्हाला म्हणजे तिथे सांगितलं, जे दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. ही चार आर्य सत्य भगवंताने त्यांना समजावून सांगितले. तर दुःख आहे, मग नेमकं दुःख म्हणजे काय आहे बघा. हा उपदेश भगवंताने याच ठिकाणी म्हणजे 2600 वर्षापूर्वी भगवंताने याच ठिकाणी हा उपदेश दिलेला आहे. असंख्य काळापासून अनेक भिक्षू या परिसरामध्ये श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना हा उपदेश देत असतात. कारण हा जो संपूर्ण परिसर आहे, हा संपूर्ण परिसर अत्यंत पुण्यवान आहे. महान असीमसी पुण्याची ही भूमी आहे. कारण याला ऋषी पतन मृगदाय वन अशा प्रकारचं म्हटलं जात असे. म्हणजे असंख्य ऋषी भगवंताच्या अगोदर सुद्धा या परिसरामध्ये असंख्य ऋषी वास्तव्य करत असत. ऋषी पतन मृगदाय वन संपूर्ण परिसर हा म्हणजे हरणांचा परिसर होता, हरिणीकडे यांचं वास्तव्य होतं आणि त्यामुळे मृगदाय वन असं म्हटलं जायचं. ऋषींनी आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेचं पतन केलं, विकाराला नष्ट केलं आणि त्यामुळे ऋषी पतन अशा प्रकारे या परिसराला म्हटलं जातं. तर असंख्य काळापासून म्हणजे 2600 वर्षापासून त्याच्याही पूर्वी असंख्य साधू मुनी ऋषी या परिसरामध्ये ध्यान मनन चिंतन करत असत. भगवंताने जेव्हा प्रथम उपदेश दिला, तर प्रथम उपदेश दिल्यानंतर त्याही काळामध्ये भगवंत अनेक वेळा या परिसरामध्ये भगवंतानी वास्तव्य केलं. जसं मूलगंध कुटी सुद्धा आपण बघितले, जिथे भगवंतानी प्रत्यक्ष रूपाने त्या कुटीमध्ये प्रत्यक्ष भगवंताने वास केला, प्रत्यक्ष भगवंत तिथे राहिले,
जिथे आपण आता वंदन करून आलो आहोत. म्हणजे हा जो परिसर आहे अत्यंत प्रसन्न आहे. खऱ्या अर्थाने म्हणजे पुण्य कर्म करण्याच्या, महान कुशल कर्म करण्याची ही भूमी आहे. आजपासून संपूर्ण जो काही परिसर, त्या संपूर्ण परिसरामध्ये आपण वास्तव्य करतो. त्या संपूर्ण परिसरामध्ये जिथे जिथे आपण ते स्थळ बघणार आहोत ते सर्वच्या सर्व स्थळ अत्यंत महान असे पुण्य संपादन करून देण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरणार आहे. त्या भूमीवरती प्रत्यक्ष भगवंताने वास्तव्य केला आहे. आणि त्यामुळे भगवंताचा हा जो मंगलकारी उपदेश आहे, जो 4 आर्य सत्यांचा उपदेश भगवंताने दिला, दुःख आहे जगामध्ये, दुःखाच्या 12 कड्या भगवंताने तुम्हाला सांगितल्या. भंतेने तुम्हाला 10-15 मिनिटापूर्वी सांगितल्या. कारण जे मनुष्याच्या जीवनाचा महत्वपूर्ण अंग आहे, जो मनुष्य दुःखपूर्ण जीवन जगतो, त्या दुःखपूर्ण अवस्थेला भगवंताने जाणलं, समजून गेलं, चिंतन मनन केलं. सम्यक संबुद्धीचा लाभ झाला म्हणजे काय, भगवंताला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय, तर भगवंताला ज्ञान प्राप्त झालं, सम्यक संबुद्धीचा भगवंताला लाभ झाला म्हणजे मनुष्याच्या ज्या दुःखाची कारण आहे, मनुष्याच्या दुःखाची कारण भगवंताने शोधली आणि त्या कारणाला आपण कशा प्रकारे नष्ट करू शकतो, कशा प्रकारे नाहीस करू शकतो, हा एक जीवन मार्ग भगवंताने शोधला. म्हणजे कारण आणि कारणाला नष्ट करणे, नाहीस करणे हा मानवी जीवनाचा मुख्य उद्देश असावा असं भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे त्यालाच सम्यक संबोधीचा लाभ अशा प्रकारे म्हटलं जातं. 4 आर्य सत्य भगवंताने सांगितले. दुःख आहे, जगामध्ये दुःख आहे, दुःखाची 12 कारण भगवंताने सांगितले. जन्म हे दुःख आहे, ज्याला जातीपी दुःख असं म्हटलं आहे. जन्म घेणे दुःख आहे, जातीपी दुःख, जरापी दुःख, व्याधीपी दुःख, मरणंपी दुःख, पिये पिये ही दुःख, अपिय ही दुःख, यमपी च न लभंती दुःख, म्हणजे इच्छेची पूर्ती न होणे दुःखकारक आहे. संखितेन पचुपादान खंदा दुःख, म्हणजे जन्म घेणे दुःखकारक आहे. जन्मास आलेलं बाळ आपण बघतो, जन्मास आलेलं बाळ हसत येतं का रडत येतं, रडत येत असते. का रडते, कारण त्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की तेव्हापासून दुःखाला सुरुवात होत असते. मातेची नाळ जेव्हा तुटल्या जाते, अगदी तेव्हापासून त्याच्या स्वतःच्या गरजा त्याला पूर्ण कराव्या लागतात. आणि स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जन्मास आलेलं बाळ त्या ठिकाणी रडताना आपल्याला पाहायला मिळते. जर बाळ रडत नसेल तर त्याला रडवण्याचा प्रयत्न केला जातो. कारण बाळ जर रडलं नाही तर काय होतं, गृहीत धरलं जातं की जिवंत आहे का नाही, ऐक ना, त्याला थापडलं जातं, त्याला थोपटलं जातं. म्हणजे ते रडलं पाहिजे, रडलं, बाळ रडलं याचा अर्थ ते जिवंत आहे असं गृहीत धरलं जातं. आणि त्यामुळे जन्म घेणे दुःखकारक आहे असं भगवंताने म्हटलं. जन्मास आलेल्या मनुष्याला व्याधी होणे म्हणजे आजार, आजार येणे, कुठल्याही प्रकारचा छोटा मोठा आजार असेल तर आजारपण सुद्धा दुःखकारक आहे असं भगवंताने म्हटलं. कारण आजारपण दुःखकारक आहे. थोड्या वेळ जर आपण बसलो, ऐक नाही, पाय दुखतात, पाठ दुखते, कमर दुखते, म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे दुखणं आहे त्याला भगवंताने दुःख असं म्हटलं आहे. आजारपण सुद्धा दुःखकारक आहे, वृद्धपकाळ सुद्धा दुःखकारक आहे, म्हातारपण सुद्धा दुःखकारक आहे. कारण म्हाताऱ्या अवस्थेकडे मनुष्य जेव्हा वळतो तर हळूहळू त्याच्या दुःखाला म्हणजे सुरुवात होत असते. कंबर दुखणे, पाठ दुखणे, गुडघे दुखणे, म्हातारपणाचे लक्षणं सांगितले भगवंताने. डोक्याचे केस पांढरे होणे, कमरेमध्ये बाक येणे, ओठातील दात पडणे, चालण्यासाठी काठीचा आधार घेणे. आता तो भाग वेगळा आहे. आता केस पांढरे कोणाचे होतात आणि पांढरे झालेले सुद्धा समजत सुद्धा नाहीत. कारण आता नवीन नवीन म्हणजे सुविधा आलेली आहे की नाही, काळे होतात, पिवळे होतात, निळे होतात. तर पण ते लक्षण आहे, त्याला आपण कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तर ते काही रोखल्या जात नाही. ते पांढरे होणार म्हणजे होणार, तुम्ही कितीही पॉलिश लावा, कारण ते ऊर्ध्वत्वाचं लक्षण आहे, म्हातारपणाचं लक्षण आहे. आणि त्यामुळे मनुष्य दुःखी होतो, कष्टी होतो. बरं, म्हातारपण हे मनुष्याला माहित आहे की येणार आहे तरी सुद्धा दुःखी होतो. का दुःखी होतो, कारण त्याला माहित असते की आता आपली एक्सपायरी डेट आलेली आहे, आता थोड्या दिवसामध्ये आपण म्हणजे जाणार आहोत, अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये असते. आणि मी मृत्यूला प्राप्त होऊ शकतो म्हणजे त्या अवस्थेकडे जात आहे, त्यामुळे मनुष्याला दुःख होत असते. आणि भगवंत असे म्हणतात की 4 कारण दुःखकारक आहे. त्यानंतर पियोबी दुःख, प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जातो तेव्हा सुद्धा आपल्याला दुःख होत असते. अप्रियोबी दुःख, अप्रिय व्यक्ती
अप्रिय व्यक्ती ज्याच्यासोबत आपलं पटत नाही असा व्यक्ती जर आपल्या समोर आला तरी सुद्धा आपल्याला दुःख होते. कधी कधी समजून घ्या, आपण कुठे जात असेल आणि ज्यांच्यासोबत आपलं पटत नाही असा व्यक्तीला जर आपण बघितलं तर म्हणतो याचं तोंड कशाला पाहिजे. आणि त्याला जर आपण ज्या कामाला चाललो ते जर काम आपलं चांगलं झालं नाही तर 100% आपण त्या व्यक्तीला दोष देतो की याच्यामुळेच. ऐक नाही, एक इंग्लिश मध्ये आम्हाला अनलकी फेस नावाचा एक धडा होता. अनलकी फेस ऐक नाही, म्हणजे चेहरा हा अपशकुनी चेहरा. तर अशा पद्धतीने काही काही लोकांना वाटतं आणि त्याला भगवंतांनी अपियोबी दुःख असं म्हटलंय. म्हणजे अप्रिय व्यक्तींना पाहणे हे सुद्धा दुःखकारक आहे. त्यानंतर यंपिंची न लभंती दुःखा, इच्छेची पूर्ती न होणे सुद्धा दुःखकारक आहे. आपण एखादी इच्छा जर पूर्ण केली आणि ती जर आपली पूर्ण नाही झाली तरी सुद्धा आपल्याला दुःख होत असते. कारण मनुष्याच्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं प्रत्येक मनुष्याला वाटतं. कधी कधी काही काही इच्छा पूर्ण होतात, तसं इच्छा मनुष्याच्या शेवटपर्यंत ह्या कधी पूर्ण होत नसतात आणि त्यामुळे मनुष्याला वारंवार दुःख होत असते. इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे असं भगवंतानी म्हटलं आहे. संखितेन पचुपादान खंदा दुःखा, संक्षिप्त रूपाने 5 उपादान स्कंद दुःखकारक आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. म्हणजे 5 उपादान स्कंद, ज्या 5 उपादान स्कंदाच्या आधाराने आपण आपलं जे जीवन आहे म्हणजे मनुष्य जन्मास येत असतो. या 5 उपादान स्कंदाच्या आधाराने त्याला संपूर्ण तृष्णेचा स्कंद असं म्हटलं आहे. जोपर्यंत ह्या 5 उपादान स्कंदाला आपण नष्ट करत नाही, नाहीस करत नाही, तोपर्यंत मनुष्य या संसारामधून कधीही मुक्त होत नाही. आणि त्यामुळे या 5 उपादान स्कंदाला नष्ट करणे हे मनुष्याच्या जीवनाचं मुख्य ध्येय आहे, उद्देश आहे. अशा प्रकारे या दुःखाच्या 12 कड्या भगवंताने सांगितलेल्या आहे. त्यानंतर दुःखाचं कारण आहे. जर दुःखाच्या 12 कड्या आहे तर हे 12 अंगाने दुःख निर्माण कसं होऊ शकते, कोणत्या अंगाने निर्माण होऊ शकते, हे दुःख निर्माण करण्यासाठी काय सहाय्यक आहे, तर त्याला सहाय्यक आहे तृष्णा. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. ज्याला कामतन्ना, भवतन्ना आणि विभवतन्ना असं म्हटलं आहे. या तन्ना म्हणजे तहान, तृष्णा म्हणजे तहान. साध्या सोप्या भाषेमध्ये तृष्णा म्हणजे तहान. मनुष्याच्या जी तहान आहे रागाची, द्वेषाची, लोभाची, मोहाची, मीपणाची, अहंपणाची, गर्वाची, या सर्व प्रकारच्या तृष्णेचा संग्रह, या सर्व प्रकारच्या विकारांचा संग्रह या 3 तृष्णेच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये मनुष्य निर्माण करत असतो. काम तृष्णा म्हणजे काम भाव, काम राग, काम विकार. म्हणजे 6 इंद्रियाच्या द्वारा, जसं भंतेजीने आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, या 6 इंद्रियाच्या द्वारा जे जे काही निर्माण होत असते, म्हणजे डोळ्याने जे काही आपण बघतो, कानाने जे काही ऐकतो, गंध घेतो, बोलतो, ऐक ना, चव घेतो, स्पर्श करतो, हे सर्व सर्व प्रकारची 6 आयतने आहे. या 6 आयतनाच्या द्वारा काम तृष्णेच्या म्हणजे काम तृष्णेच्या द्वारा मनुष्य या 6 आयतनाने आपल्या जीवनामध्ये जे काही प्राप्त करत असतो, मग ते सुखाचं असेल किंवा दुःखाचं असेल, तर काम तृष्णेला सुद्धा पूर्णपणे नष्ट करावं लागतं. विभव तृष्णा, मी भविष्यामध्ये जन्मास येत असेल अशा प्रकारची भावना सुद्धा काही मनुष्याला असते. कधी कधी मनुष्याला असं वाटतं मी भूतकाळामध्ये सुद्धा असावं. म्हणजे भूतकाळामध्ये सुद्धा मनुष्य विचार करतो, भविष्य काळामध्ये सुद्धा मनुष्य विचार करतो आणि वर्तमान काळामध्ये सुद्धा मनुष्य तशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याला कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा अशा प्रकारचं म्हटलं आहे. मग ही तृष्णा तर आहे, तृष्णा तर उत्पन्न होत आहे. मग या तृष्णेला आपण नष्ट करू शकतो, नाहीस करू शकतो, त्याचा निरोध सुद्धा आपण करू शकतो, भगवंताने असं म्हटलंय. म्हणजे भगवंताने केवळ दुःख नाही सांगितलं. अनेक लोक भगवंताला दुःखवादी म्हणून भगवंताला हिनवतात किंवा भगवंताने केवळ दुःख सांगितलं, दुःख सांगितलं अशा प्रकारे म्हटलं जातं. परंतु केवळ भगवंताने दुःखच नाही सांगितलं, तर दुःखावरती भगवंताने उपाय सुद्धा सांगितला. भगवंताने जे जे काही सांगितलं त्यावरती उपाय सांगितला. कारण भगवंताचं जे ज्ञान आहे ते कधीही अधुरं नसते. भगवंताचं ज्ञान हे परिपूर्ण असते आणि भगवंताच्या ज्ञानामध्ये काही जोडण्याची सुद्धा गरज नसते. भगवंताचं ज्ञान, भगवंताचं तत्व जशाच्या तसं आपण ग्रहण केलं पाहिजे. जशाच्या तसं त्याला जर आपण ग्रहण केलं असेल तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या या मूळ सिद्धांताला
आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जशाच्या तसं जर आपण ते स्वीकार केलं असेल तर त्याचा लाभ आपल्याला होतो. परंतु शंका कुशंका मनामध्ये उत्पन्न होत असतील, भाव वेगवेगळ्या प्रकारचे मनामध्ये उत्पन्न होत असतील, तर अशा प्रकारच्या शंका कुशंका जर आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असेल, भगवंताच्या मूळ सिद्धांतावरती जर आपला विश्वास नसेल, तर त्या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचं ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. किंवा ज्यासाठी आपण जीवन जगतोय ते सुद्धा तत्व सिद्धांत आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण तथागतांच्या मूळ सिद्धांताला समजून घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. आणि मग तो मार्ग कोणता आहे, तर तो मार्ग आहे एका एको मग्गो आर्य अठांगिको मग्गो. एकमेव मार्ग आहे, दुसरा असा कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही आहे, दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. भगवंत असे म्हणतात केवळ एकमेव मार्ग आहे. या संसारामध्ये दुःखातून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल, तुम्हाला दुःखाला पूर्णपणे नष्ट करायचं असेल, नाहीसं करायचं असेल, तर केवळ एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. या संसारामध्ये अनेक प्रकारचे मार्ग आहे. कर्मकांडाचे मार्ग आहे, यज्ञ यागाचे मार्ग आहे, अंधश्रद्धेचे मार्ग आहे, बुवाबाजीचे मार्ग आहे, ईश्वरवादाचे मार्ग आहे, आत्मा परमात्मा मानणारे मार्ग आहे. म्हणजे अनेक प्रकारचे वेगवेगळे मार्ग या संसारामध्ये आहे. आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने मनुष्य जीवन जगत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात की ज्याला पूर्णतः दुःखमुक्त व्हायचं आहे, ज्याला पूर्णपणे आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करायचं आहे, तर त्या मनुष्याने केवळ एकमेव मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे, ज्याला आर्य अष्टांगिको मग्गो असं भगवंताने म्हटलं आहे. आर्य अष्टांगिक मार्ग हा आपल्या जीवनाचा आधार आपण बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि भगवंत त्यांना थोडक्यामध्ये भगवंत त्यांना समजावून सांगतात की आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे काय, तर सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. ही 8 अंग मनुष्याच्या जीवनाचे हे 8 अंग आहे. सम्यक दृष्टी ज्याला भगवंताने राईट व्ह्यू असं म्हटलं आहे. सम्यक दृष्टी म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन. साधं सोपं भगवंत असे म्हणतात की जे सत्य आहे त्याला सत्याला स्वीकारलं पाहिजे, जे असत्य आहे त्याला असत्य स्वीकारलं पाहिजे. असारे सार मत्तीनो सारेच सार दस्सिनो ते सारंग ना दिगच्छन्ते मिच्छा संकल्प गोचरा. सारच सारतो यत्वा असारच असारतो ते सारंग अधिगच्छन्ते सम्मा संकल्प गोचरा. म्हणजे जो मनुष्य सत्याला सत्य समजतो आणि असत्याला असत्य समजतो, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सत्याला प्राप्त करू शकतो. पण जो मनुष्य जर सत्याला असत्य समजत असेल आणि असत्याला सत्य समजत असेल, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सत्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही. हा दृष्टिकोन ज्या मनुष्याकडे आहे, बघण्याचा हा दृष्टिकोन म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय या दोन गोष्टीची तफावत जर मनुष्याला कळाली, तर त्या मनुष्याला त्याच्या जीवनाचा अर्थ कळाला. परंतु बहुतांशपणे आपण जेव्हा विचार करतो, चिंतन मनन करतो, तर मनुष्य जीवन जगताना सत्याला असत्य म्हणून जीवन जगतो आणि असत्याला सत्य म्हणून जीवन जगत असतो. आणि त्यामुळे जो जो मनुष्य आर्य अष्टांगिक मार्गातील या पहिल्या सिद्धांताला समजून घेतात, ते मनुष्य आपल्या जीवनामध्ये पूर्णतः दुःखमुक्त होत असतात. आणि त्यामुळे सम्यक दृष्टी आपण धारण केली पाहिजे. सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, वाणी आपली मृदू असावी, वाणी आपली कोमल असावी, वाणी आपली चांगली असावी. तर एकमेकांसोबत आपण बोलताना, व्यवहार करताना अत्यंत मैत्रीपूर्ण आपला व्यवहार असला पाहिजे. अत्यंत मैत्रीपूर्ण आपण बोललं पाहिजे. करुणामय हृदयाने आपण बोललं पाहिजे. रागाने, द्वेषाने, लोभाने, मोहाने जर आपण बोललं असेल, तर त्याचा परिणाम स्वतः आपल्याला अगोदर भोगावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम इतरांना सुद्धा भोगावे लागत असतात. आणि त्यामुळे वाणी आपली मृदू असावी, वाणी आपली कोमल असावी. भगवंत असे म्हणतात की काही काही लोकांच्या मुखामध्ये डायरेक्ट हत्यार असते, कुऱ्हाडच असते, है की नाही? एका गाथेमध्ये भगवंत असे काही काही लोकांच्या मुखामध्ये कुऱ्हाड असते, हत्यार असते. हत्यार आहे की नाही? एकदा बोलल्या बरोबर काही काही लोक बोलले का लगे एक घाव दोन तुकडे, तिकडच जातो, काहीच घेणं नाही. आणि लोक मग बोलताना म्हणतात की मनुष्याच्या अंगावर म्हणजे शरीरावर झालेले घाव एकदा मी विसरले असते, परंतु तो बोलेला जो शब्द आहे 7 जन्मापर्यंत विसरणार नाही असं म्हणतात. म्हणजे 8व्या जन्मामध्ये विसरतील म्हणा, पण 7 जन्मापर्यंत काही विसरणार नाही.
म्हणजे अशी एक मन पडली. तर ही वाणी जी आहे, तर वाणी हत्याराप्रमाणे आपली नसावी, मृदू असावी, कोमल असावी, चांगली असावी, ज्याला सम्यक वाणी असं भगवंतानी म्हटलेलं आहे. त्यानंतर सम्यक कर्मांत, कर्म चांगले असावे. कायचे कर्म, वाचेचे कर्म, मनाचे कर्म आपले नेहमी चांगले असावे. कायच्या द्वारा आपण शुद्ध कर्म करावे, वाणीच्या द्वारा आपण शुद्ध कर्म करावे, मनाच्या द्वारा सुद्धा आपण शुद्ध कर्म करावे, ज्याला सम्यक कर्मांत असं भगवंतानी म्हटलं आहे. त्यानंतर सम्यक आजीविका, जीवन जगत असताना आपली आजीविका शुद्ध असावी, परिशुद्ध असावी, चांगल्या प्रकारची असावी. कोणाला फसवण्याचा व्यवसाय आपण करू नये, लुटाडू करण्याचा व्यवसाय करू नये, चौर्य कर्म करण्याचा व्यवसाय करू नये. म्हणजे जे काही अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे, सम्यक आजीविका संदर्भामध्ये भगवंताने सविस्तरपणे उपदेश दिलेला आहे. पण जे आपल्या हिताचं नाही, आपल्या सुखाचं नाही, आपल्या कल्याणाचं नाही आणि इतरांना सुद्धा त्रास होईल अशा प्रकारची उपजीविका आपण कधीही करू नये, ज्याला सम्यक आजीविका असं म्हटलं आहे. त्यानंतर सम्यक व्यायाम, भगवंत असे म्हणतात की सम्यक व्यायाम करावा. आता मनाचा व्यायाम कसा करावा, मनाचा व्यायाम सुद्धा भगवंताने सांगितलेला आहे, ज्याला सम्यक व्यायाम असं म्हटलं आहे. 4 प्रकारच्या चित्तवृत्ती मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात. चित्तवृत्ती म्हणजे चित्तामध्ये उत्पन्न होणारे विचार. या 4 प्रकारच्या चित्तवृत्तीला जर मनुष्य जाणत असेल, समजून घेत असेल, तर तो सम्यक व्यायाम करू शकतो. 4 प्रकार चित्तवृत्ती म्हणजे काय, चांगला विचार उत्पन्न झाला तर आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की या क्षणी माझ्या चित्तामध्ये चांगल्या प्रकारचा विचार उत्पन्न झालेला आहे, हे माणसाला समजलं पाहिजे. जर ही गोष्ट मनुष्याला समजली तर तो मनुष्य सदा सर्व काळ जागरूक असतो असा त्याचा अर्थ होतो. चांगला विचार जर उत्पन्न झाला असेल तर चांगला विचार उत्पन्न झाल्याबरोबर एक चांगल्या प्रकारचं कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण चांगला विचार कधीतरी क्वचित मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो. कारण मनुष्याचं चित्त फार चंचल आहे, म्हणजे अत्यंत माकडाप्रमाणे मनुष्याचं चित्त आहे. आणि त्यामुळे एखाद्या क्षणी आपल्या मनामध्ये चांगला विचार उत्पन्न झाला तर त्या चांगल्या विचाराने आपण चांगलं कर्म सुद्धा केलं पाहिजे आणि त्या चांगल्या विचाराला अधिक वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हा 2 प्रकारचा व्यायाम. त्यानंतर अकुशल विचार उत्पन्न झाला असेल तर अकुशल विचार उत्पन्न झाल्यानंतर आपण समजून घेतलं पाहिजे की या क्षणी माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न झालेला आहे. आणि अकुशल विचार उत्पन्न झाला असेल तर त्याला आपण कमी करण्याचा, नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अकुशल विचार उत्पन्न झाल्याबरोबर मनुष्य जेव्हा कर्म करतो, विचार उत्पन्न झाला आणि जेव्हा कर्म होते, पूर्ण होते आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर मनुष्य पश्चाताप करतो आणि म्हणतो अरे रे, हे कर्म मी उगच केलं, त्याला काही अर्थ नसतो. भगवंत असे म्हणतात की जेव्हा उत्पन्न झाला तेव्हाच त्या विचाराला आपण पूर्णपणे अकुशल विचाराला नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर सम्यक स्मृती, आपण नेहमी स्मृतिवान असलं पाहिजे. स्मृतिवान जर आपण असेल, चांगल्या प्रकारची स्मृती म्हणजे सदा सर्व काळ स्मृती संप्रजन्य युक्त आपण असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे. सदा सर्व काळ जागरूक असणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्य कर्म करत असतो. आणि त्यामुळे जागरूकता जर आपल्या चित्तामध्ये असेल, सदा सर्व काळ आपण जागरूक असेल, म्हणजे प्रत्येक प्रत्येक क्षणोक्षणी आपण जागरूक असलं पाहिजे. मी काय करत आहे, मी कशा प्रकारचं जीवन जगत आहे, माझ्याकडून कशा प्रकारचे कर्म होत आहे. सातत्याने रोज आणि रोज आपल्या मनाचं चिंतन आपण केलं पाहिजे, आपल्या जीवनाचं आपण चिंतन केलं पाहिजे. 5 मिनिटं 10 मिनिटं रोज आपण चिंतन केलं पाहिजे की आज दिवसभर माझ्याकडून कोणत्या प्रकारचे कुशल कर्म झाले, कोणत्या प्रकारचे पुण्यकर्म झाले, आज कोणते माझ्याकडून अकुशल कर्म झाले, वाईट कर्म झाले, ज्या वाईट कर्मामुळे माझ्या जीवनामध्ये मला दुःख उत्पन्न होत आहे. असं चिंतन मनन सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. स्मृतिवान राहायला पाहिजे. कारण स्मृतिवान जर आपण असेल तर सदा सर्व काळ आपण चांगल्या प्रकारचे कर्म करू शकतो. आणि शेवटचा अंग आहे सम्यक समाधी. आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी सम्यक समाधी सुद्धा आपण लावली पाहिजे. डोळे लावून बसणे म्हणजे समाधी नव्हे. काय काय लोक डोळे लावून बसतात, त्यांना वाटतं समाधी लागली. डोळे लावून बगळे सुद्धा बसतात, त्याची समाधी असते का? डोळे लावून मांजर सुद्धा बसते शिकारीसाठी. तर डोळे लावणे म्हणजे समाधी नाही. बाबासाहेब असं म्हणतात की कुशल चित्ताची एकाग्रता. सम्यक समाधी म्हणजे काय? कुशल चित्ताची एकाग्रता. ज्या चित्तामध्ये राग नसेल, द्वेष नसेल, लोभ नसेल, मोह नसेल, अशा प्रकारचं पवित्र चित्त
पवित्र चित्ताने जर आपण आपल्या मनाला संयमित करण्यासाठी अनापानसतीची भावना करत असेल, विपश्यनेची भावना करत असेल, आपल्या विकारांना नष्ट करण्यासाठी आपण स्वतःला एकाग्र करत असेल मनाला, तर नक्कीच ती सम्यक समाधी होऊ शकते. आणि त्यामुळे अशा प्रकारे भगवंताने म्हणजे सविस्तर रूपाने हा भगवंताने उपदेश दिला. तिथे जरी पंचवर्गीय परिवर्जक होते, आर्य अष्टांगी मार्ग, चार आर्य सत्य, दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचं निवारण आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग, ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हटलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने भगवंताने याच ठिकाणी 2600 वर्षापूर्वी पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश दिला. आणि त्या 5 पंचवर्गीय परिवर्जकाला उपदेश दिल्याबरोबर बघा, 5ही जण अत्यंत परिशुद्ध होते. अनेक वर्षापर्यंत म्हणजे 6 वर्षापर्यंत सिद्धार्थ गौतमासोबत त्यांनी ध्यान मनन चिंतन केलं होतं, साधना केली होते. परंतु भगवंताचा उपदेश अत्यंत एकाग्र चित्ताने त्यांनी सर्वांनी ऐकला. सर्वांनी जरी एकाग्र चित्ताने ऐकला तरी सर्वांनाच मात्र त्याचा काही लाभ झालेला नाही आहे. म्हणजे त्या क्षणी नंतर ते हळूहळू हळूहळू म्हणजे दुःखमुक्त झाले. परंतु भगवंताने उपदेश दिल्याबरोबर कौंडिन्य नावाचे जे भिक्खू होते, तर त्या कौंडिन्य नावाच्या भिक्खूला मात्र भगवंताचा उपदेश तात्काळ त्या ठिकाणी समजला. आणि भगवंत म्हणतात की कौंडिन्याने जाणला आहे, कौंडिन्याने समजला आहे. अय्य कौंडिन्यो त्याला म्हटलं जातं, म्हणजे अग्र कौंडिन्य. भगवंताच्या प्रथम उपदेशाला ज्यांनी जाणलं, ज्यांनी समजून घेतलं आणि निर्मळ त्यांना धम्मचक्षु उत्पन्न झाला, अर्थात ते श्रोतापन्न झाले. पहिलं कौंडिन्य झाले, त्यानंतर वप्प, भद्दीय, महानाम आणि अश्वजित, अशा प्रकारे हळूहळू त्या 5ही पंच परिवर्जकाने त्या ठिकाणी दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये स्वतःला प्रतिष्ठापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते प्रतिष्ठापित झाले. त्याच्यानंतर पुन्हा यश सुद्धा या वाराणसीच होते. वाराणसीमध्येच यश नावाचा राजकुमार होता. त्यांना सुद्धा भगवंताने अगदी दुसऱ्याच दिवशी याच परिसरामध्ये यश त्या ठिकाणी फिरत आला. यशला सुद्धा भगवंताने उपदेश दिला. यशचे पुन्हा 4 मित्र होते. त्या 4 मित्रांना सुद्धा भगवंताने याच भूमीमध्ये उपदेश दिला. पुन्हा यशचे ग्रामवासी 50 ग्रामवासी होते. त्यांनाही भगवंताने याच प्रसंगी म्हणजे याच सारनाथ मध्ये भगवंताने उपदेश दिला. असे असंख्य उपदेश बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे ही जी भूमी आहे, ही भूमी अत्यंत पवित्र आहे, अत्यंत महान आहे. या भूमीचं आपण दर्शन, आता किती लोकांना काय लाभ होतो, ज्यांचं त्यांच्या कुशल कर्मावरती अवलंबून आहे. भगवंताने पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश दिला, परंतु सर्वांना काही लाभ झालेला नाही आहे. डायरेक्ट काय त्यांना सर्वांना लाभ झाला नाही. अगदी आपलं सुद्धा तसंच आहे. आपण आपल्या चित्ताची मानसिकता कशी ठेवतो, आपलं चित्त म्हणजे किती प्रसन्न असते, आपलं चित्त किती चांगलं असते, आपलं चित्त किती आपलं निर्मळ असते, त्या क्षणी जिथे जिथे ज्या ज्या स्थळांचं आपण वंदन करतो, ज्या ज्या स्थळाच्या ठिकाणी आपण जातो, तर ते तुमच्या स्वतःच्या कुशल कर्मावरती अवलंबून आहे, तुमच्या पुण्यकर्मावरती अवलंबून आहे. आणि त्यामुळे आपण असं चिंतन केलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये हा जो क्षण आहे, हा क्षण अत्यंत महत्वपूर्ण आहे. पुन्हा पुन्हा जर तुमचं पुण्यकर्म असेल, कुशल कर्म असेल, तर पुन्हा पुन्हा तुम्ही येऊ शकता. म्हणजे येणार किंवा नाही येणार ते भविष्याचा काळ आहे. परंतु आज घडीला सध्या तुम्ही इथे आहात. आणि सध्या इथे असल्यामुळे आपण नेहमी आपल्या मनाला प्रसन्न ठेवलं पाहिजे. आपल्या प्रवासामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात किंवा काही प्रसंग घडत असतात, परंतु छोट्या मोठ्या गोष्टीने आपल्या मनाला आपण अप्रसन्न केलं नाही पाहिजे. कारण प्रसन्नतेचा भाव जर तुम्ही ठेवला तर तुमचं अधिक पुण्य होऊ शकते, कुशल कर्म होऊ शकते. आणि त्यामुळे हा जो टूर आहे, या टूरमध्ये सातत्याने तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भिक्खू संघाच्या द्वारा मार्गदर्शन मिळेल. प्रत्येक स्थळाचं महत्व तुम्हाला लक्षामध्ये येईल. बाकीच्या टूरमध्ये आणि भंते सोबत आलेल्या टूरमध्ये हा फरक आहे. बाकीचे लोक आले बघा आणि निघून गेले, असे लोक येतात, फिरतात आणि निघून जातात. नेमकं काय झालं, कशासाठी आलो, काय केलं, याचं विशेष काही महत्व लोकांना नसते. परंतु आपल्या टूरमध्ये सातत्याने प्रत्येक स्थळाचं अगदी इतंभूत माहिती आपल्याला या टूरमध्ये म्हणजे देण्यात येणार आहे. त्यामुळे आपण अत्यंत महान आणि असीमसी पुण्यवान आहात. नक्कीच हे जे कुशल कर्म आहे, पुण्यकर्म वर्तमान काळातील सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करण्यासाठी, आपल्या रागाला, द्वेषाला, लोभाला, मोहाला नष्ट करण्यासाठी या 18 दिवसामध्ये आपण जे जे काही कुशल कर्म करसाल, पुण्यकर्म करसाल,
तर नक्कीच हे कुशल कर्म पुण्यकर्म तुम्हाला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरणार आहे. आणि त्यामुळे आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता वेळेच्या अभावी कारण आपल्याला समोर सुद्धा जायचं आहे. अधिक न बोलता थोडक्यामध्ये शॉर्टकटमध्ये तसं आपल्या चॅनलला म्हणजे सविस्तर हा उपदेश आहे. प्युरिटी ऑफ माइंडला जर तुम्ही फॉलो करत असाल तर सविस्तरपणे धम्मचक्र प्रवर्तन स्वतःचा उपदेश आपण जवळपास 1.5 तासाचा उपदेश आपल्या चॅनलवरती आहे. त्यामुळे तुम्ही तिथे सुद्धा जाऊन त्याला श्रवण करू शकता. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच धम्मदेशना या ठिकाणी देतो आणि ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.